हॅलो एव्हरीवन, खूप दिवसातून आपण भेटतो आहोत. पण या मेमोरीज तुमच्याबरोबर शेअर करणं तर बनतेच आहे. ॲक्च्युली आम्ही कुठे चाललो आहोत, तर आम्ही निघालो आहे शिमला मनाली ट्रिपसाठी. 4-5 डेजची ही ट्रिप आहे. तर डे फर्स्टला आम्ही मॉर्निंगला 8 और 8:30च्या आसपास घरून निघालो होतो. हे आहेत आमचे कॅब ड्रायव्हर, जे पूर्ण जर्नीमध्ये हेच आमच्यासोबत राहणार आहेत. माझी फ्रेंड, हर हजबंड, मी अँड माय हजबंड असे आम्ही जाणार आहोत. ॲक्च्युली आमच्याकडे खूप साऱ्या बॅग्स होत्या, 2 त्यांच्या 2 आमच्या. जर्नीला सुरुवात झाली. पहिला दिवस तर पूर्ण जर्नीमध्येच गेला आणि आम्ही व्लॉग्स काढण्यापेक्षा जास्त फोकस आमच्या डे स्पेंड और एन्जॉयमेंटवरती केला होता. सो त्यामुळे माझ्या या ट्रिपच्या व्लॉग्समध्ये फार तर मला व्हॉईस ओव्हरच करावा लागणार आहे. शिमला मनाली ट्रिप ॲक्च्युली आम्ही 5-6 मंथ ॲगो केली होती, पण व्हिडिओज पोस्ट केले नव्हते. तर या नजाऱ्यांचा आनंद तुम्ही घ्या, कारण पूर्ण रस्त्याचेच ब्लॉग्स आहेत, सो त्यामुळे. ॲक्च्युली फर्स्ट डे आम्ही दिल्ली ते शिमला चाललो होतो आणि मध्ये आम्ही लंचसाठी थांबलेलो होतो. तिथले हे फोटोज आहेत. तिथे आम्ही व्हिडिओज वगैरे करणं ॲक्च्युली विसरलो. लंच वगैरे करून आम्ही पुन्हा प्रवास स्टार्ट केला. लिटरली आम्ही फेडअप झालो होतो, कारण ऑलमोस्ट 7 to 8 hours प्रवास होता. शिमला मनाली ट्रिपची आम्ही पूर्ण आयटिनरी बनवून घेतलेली होती आणि आम्ही त्याचनुसार पूर्ण 4-5 दिवस स्पेंड करणार होतो. आणि हा पॉईंट आहे तो आमच्या आयटिनरीमधलाच एक पहिला पॉईंट आहे, जिथे आम्ही थोडे फोटोशूट वगैरे करण्यासाठी थांबलेलो होतो. आणि इथून आम्ही शिमलाच्या पण खूप जास्त जवळ होतो. काही डिस्टन्सवरचं शिमला पण राहिलेलं होतं.
शेवटचा पॉईंट होता जिथं आम्ही फोटो काढले. त्या पॉईंटला आम्ही अराऊंड 4-5च्या दरम्यान थांबलो असेल आणि तिथून आम्हाला आमच्या रूमवर पोहोचायला, शिमल्याच्या हॉटेलमध्ये पोहोचायला ॲक्च्युली 8-9 वाजले होते. आणि माझी एनर्जी तरीही बघा 7-8 तासांचा प्रवास करूनही माझी एनर्जी एवढी अप होती की मी त्या दिवशी त्याच रात्री फोटोशूट केले होते रूममध्ये जाऊन. आणि सागरची हालत खरंच डाऊन झालेली होती पूर्ण. खूप जास्त थकवा आलेला होता, त्यामुळे आम्ही डायरेक्टली डिनर केला आणि झोपून गेलो. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.